सुंदर असं आयोजन बाळ आनंद मेळाव्याचं ग्राम आरडी अनोरे तालुका अंबरनाथ जिल्हा जळगावमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरडी इथे आज केलेलं आहे हे आयोजन। हे आमच्या ताई आहेत। तुम्ही काय जबाबदारी सांभाळता ताई? अच्छा, शाळेत स्वयंपाक करता आहे ना? हे आमच्या ताई आहेत जे स्वयंपाक करतात, मुलांना खाऊ घालतात अतिशय प्रेमाने आणि अतिशय स्वादिष्ट असं जेवण मुलांना देता तुम्ही, बरोबर आहे ना? मुलांना स्वादिष्ट जेवणसुद्धा दिलं पाहिजे ना, कारण ते आवडीने खातात। आता तुम्ही जर स्वादिष्ट नाही दिलं तर ते आवडीने खात नाही। हा जो आजचा जो बाल आनंद मेळावा आहे याच्यामध्ये आमच्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वर विश्वविद्यालयाच्या ज्योतिबेन पण आलेल्या आहेत। खूप असं आनंदी असं हे वातावरण इथे निर्माण झालेलं आहे। ओम शांती दीदी, या बाल आनंद मेळाव्याच्या निमित्ताने तुम्ही काय सांगू इच्छिता ताई? थोड्याच वेळापूर्वी मी सर्व मुलांना भेटी घेतल्या आणि त्यांना विचारपूस केली असता त्यांनी अतिशय उत्साहाने मला काही उत्तरं दिली आणि सांगितलं की हे पदार्थ कसे बनले, त्याच्यामध्ये तुम्ही काय साहित्य वापरलं, तुम्ही आईला मदत केली की नाही। तर सर्वांनी अतिशय उत्साहाने असं हे उत्तरं मला दिलेली आहेत आणि त्यांनी हा जो सहभाग त्यांनी घेतलेला आहे खूपच आनंदी असा चेहरा त्यांचा पाहून मोठ्या माणसांनासुद्धा प्रेरणा घ्यावी आणि जीवनात आनंद असावा हाच उद्देश या कार्यक्रमामागे आहे। कारण बालपण काही नेहमी राहत नाही, एक आयु मर्यादा असते, तेवढ्यापुरतं बालपण असतं, नंतर मनुष्य तरुण वयात जातो, नंतर मग सांसारिक याच्यामध्ये येतो। तर त्या जीवनातसुद्धा आनंदाचा हा क्षण कायम असावा हा त्याच्या मागचे उद्देश आहे। सावित्री मातांना प्रणाम करतो आणि हे जे कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे, कार्यक्रमाचं जे उद्दिष्ट आहे ते सफल झालेलं आहे। मी सुद्धा या कार्यक्रमाचा आनंद घेतो आहे। पाहू शकता तुम्ही मेंदू वडा मी खातो आहे। या बहिणीने थेपलं बनवलेलं आहे। बेटा कितीला आहे थेपलं? 10ला खातो मी आता। हे सर्व नागरिक इथे आलेले आहेत, सर्व अतिशय स्वादिष्ट असे पदार्थ सर्व आहेत इथे। हे पहा तुम्ही, मुलांनी भेळ बनवून आणलेली आहे, चिक्की बनवून आणलेली आहे, हे बनवून आणलेलं आहे। हे पोहे मी खाल्लं, एकदम अतिशय उत्कृष्ट असं स्वादिष्ट पोहे आहे, खूप छान असं स्वादिष्ट पोहे आहे। नंतर हे बाफलेल्या शेंगा आहेत। अतिशय सुंदर असा सहभाग या मुलांनी घेतलेला आहे आणि नागरिकसुद्धा याच्यामध्ये अति उत्साहाने सहभागी होत आहेत। हे पहा इथे पाववडा भेळ वगैरे आहे या मुलांची। सुंदर असं हे चित्रण पहा तुम्ही। मी आनंद मेळाव्यात आज सहभाग घेतला। आमची दीदी नाराज आहे का दीदी? तू नाही ना? छान आहे ना? आनंद मेळाव्याच्या निमित्ताने सर्वांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो दाखवतो आहे की जीवनामध्ये आनंदाची किती आवश्यकता आहे। नमस्कार भाऊ, बाळ आनंद मेळाव्यानिमित्ताने तुम्ही इथे एकत्रित झालेले आहेत, तर हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे याविषयी तुम्ही काय सांगू इच्छिता? आनंद एवढा आहे की कोणाला बोलायची इच्छा नहीं है। सभी खाने में मस्त है, पदार्थ भी बहुत अच्छे अच्छे बने हुए हैं। बहुत सुंदर आयोजन का मैं लाभ ले रहा हूँ दोस्तों। बाल आनंद मेळावा स्कूल में मेरे गांव में जब मैं देख रहा हूँ तो मैं बहुत ही आनंदित हो रहा हूँ। हमारे उप सरपंच साहब हैं हमारे गांव के,
सर, ये जो कार्यक्रम आयोजित किया हुआ है, हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाबद्दल तुमचं काय मत आहे, काय विचार आहेत तुमचे, आणि किती वर्षापासून हा कार्यक्रम आयोजित होतो? नमस्कार. बाळ आनंद मेळावा जो आज आरडी गावामध्ये शाळेमध्ये आयोजित केलेला आहे, याविषयी तुमचा काय विचार आहे? बाळ आनंद मेळावा हा असा असतो की शिक्षणमध्ये जे शाळेत शिक्षणमध्ये जे सर वगैरे शिकवत असतात त्यामध्ये जे व्यावसायिक जो नियोजन असतो ते पुस्तकात नसतं. त्यामुळे सरांनी प्रॅक्टिकली नॉलेज म्हणून बाळ आनंद मेळावा असा ठेवला आहे. प्रॅक्टिकली व्यवसाय कसा करावा हा नॉलेज त्या विद्यार्थ्यांना, म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नको तर व्यावसायिक आणि इतर गोष्टींचं सुद्धा जे ज्ञान आहे ते मुलांना झालं पाहिजे म्हणून ते मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा. आणि या कार्यक्रमानिमित्ताने आनंदाचं एक नवीन वातावरण निर्माण व्हावं मुलांच्या चेहऱ्यावर किंवा नागरिकांच्या चेहऱ्यावर. आणि त्यामध्ये मुलांच्या पण मनावर काहीतरी आनंदाचा ऊर्जा निर्माण व्हावा. बरोबर आहे. आणि व्यवसाय कसा करावा त्याचं नॉलेज पण त्यांना समजेल. बरोबर आहे. आणि हे जे वेगवेगळे पदार्थ मुलांनी बनवून आणलेले आहेत त्याचं लागणारं साहित्य कसं बनवतात वगैरे हे शिकण्याची त्यांच्यामध्ये हे निर्माण होते, जिज्ञासा निर्माण होते, त्यांना त्याच्यातलं ज्ञानसुद्धा निर्माण होतं. फार फार आभारी आहे. आणि हा कार्यक्रम जो आयोजित केला गाववाल्यांनी, शिक्षकांनी, त्यांचा सुद्धा आभार. खूपच आनंदाचा क्षण असा अनुभवायला मिळतो आहे. फार सुंदर असं हे आयोजन आहे आणि सर्व नागरिक लोक आनंद घेत आहेत. पहा तुम्ही किती सुंदर असं आयोजन आहे. धन्यवाद दोस्तों. मैं बाल आनंद मेलावा ग्राम आरडी में आया हूँ, मेरे गांव में, महाराष्ट्र में. बच्चे तरह तरह के पदार्थ बनाकर लाए हैं और उनको कुछ नया सीखने को मिले. उनके सिर्फ पुस्तकी ज्ञान नहीं, किताबी ज्ञान नहीं, तो और भी उनके जीवन में का सर्वांगीण विकास हो, इसके पीछे का ये उद्देश्य है. देखो आप कितने बढ़िया, ये देखो कितना बढ़िया पोहा बना हुआ है. महाराष्ट्र का पोहा आप देख सकते हैं, इतना बढ़िया है. ये मैं खाऊंगा अभी, है ना बेटा, मैं खाऊंगा. 2 मिनट ये क्या टाइम हो रहा है.